बळी भाग 2. सूर्यानं 13वा डोळा उघडलाय हो बाप्यानू. कांशिलावर कटाकटा बोट मोडत गुडगुड गंगाई तळतळत म्हणे, हाड्या गेली चुलीत कोणाची. म्हणजे गावात झालंय तरी काय यावर्षी. हे असलं बिनबापाचं खेचर वर्ष आलंय इथं. हणमंत भावीचा तळ दिसला, नाना कुलकर्ण्याचा झरा गडकऱ्यांच्या बंडापासून कधी आटला नाही तो आता थेंब थेंब गळतोय. याच वर्षी पटकी आली, तापानी 5-25 माणसं चचली, 14 दुबत्या गाई म्हशी थानातून रक्त गळून मेल्या. आपल्याकडून काही चुकलं नाही ना, कसला कुलाचार तर राहून गेला नाही ना, अशी त्याला सारखी रुखरुख लागून राहिली. बायकोच्या सांगण्यावरून त्यांनी महिन्यापूर्वीच एक बकरा गडावर पाठवला होता. पण आता आणखीन काय झालं आणि विचारायचं तरी कोणाला. साऱ्या भट्या कुणब्यांचा आधार म्हणजे पाटील. त्याला तक्रार सांगितली की तिचं निवारण झालं अशी त्यांची मेंढीसारखी श्रद्धा. म्हणून तो अलीकडे मन कुरतडत असे. कुणाशी बोलायचा नाही, कुणाशी मिसळायचा नाही. सोमा, आज घागर भरायला बक्कळ दिवस लागला. त्याच्याकडे न पाहता सखाराम म्हणाला. त्या शब्दात भविष्याचं चित्र होतं. हा झरा गेला की गावाची नाडीच मरणार, सारी पांगापांग होणार आणि एकदा माणूस बाहेर पडलं की मग काय परत येते. म्हणजे आपल्या हयातीतच चांदगाव बसणार आणि गडाच्या कुशीत मग एकही दिवा लागायचा नाही. काय नशिबात आहे देवा, कपाळावर हात मारत सोमा म्हणाला. आजच बामणाच्या 2 गाड्या गेल्या. ताता शाशू धनगर तर बेस्तारीच पळाली. जेडांची 10 डोकी पळणार उद्या. मग राहिलं व काय धनी. सखाराम बोलला होता आपल्या ताणलेल्या मनाला उसंत देण्यासाठी. त्याने सोमाच्या त्याचं बडबडीकडे लक्षच नव्हतं. तो शून्यपणे बाहेर पाहत होता. थोड्याच वेळात सूर्य गडामागे जाईल आणि मावळ्याला अद्याप वीतभर उशीर असतानाच साऱ्या चांदगावावर अंधाराचं घोंगड टाकल्यासारखं होईल. कारण गावाला लागूनच पश्चिमेला चौखांबी टेकडी आहे. तिच्या डोक्यावर खालून काळी तट्टी लावल्याप्रमाणे दिसणारा, साऱ्या गावावर विशाल फणा धरल्याप्रमाणे दिसणारा ज्योतिर्गड आहे. सध्या उतरणीच्या कुशीत ज्या 3-4 आळ्या आणि 50-100 लोक आहेत तेच खरे वंशाचे चांदगाव. पण 30-40 वर्षांपूर्वी इथूनच काही लोक डोंगर, करवंदाची जाळी, काठी, नायटी ओलांडून खूप खाली मैदानावर गेले आणि तिथे शहरी नखऱ्याचं उनाड टप्पू चांदगाव भुईतून वर आलं. तिथे दिवसाआड मोटार येते, काडीला लावलेलं बर्फ मिळतं. पण खरं चांदगाव म्हणजे हे टेकडीवरचं, ते दुसरं म्हणजे चोरांचं उंडगं गाव. ज्योतिर्गड हा गावातील प्रत्येकाच्या खाजगी मालकीचा आहे. जाडा भरडा सदरा उघडा करून एखाद्याने गळ्यातील ताईत दाखवावा, त्याप्रमाणे प्रत्येक जण गडाविषयी बोलेल. गडाच्या तटावरून बैलगाडी सहज हाकता येईल. कित्येकदा ऊन रखरखू लागलं की अचानक भाले घेतलेले लठ्ठ रुमालवाले लोक घोड्याच्या शेपटीसारख्या झुंड मिशा कुरवाळत उभे असलेले दिसत लगेच नाहीसे होत. तिथल्या शेवटच्या गडकऱ्याने, महादा गडकरी पाटलांनी हाताभोवती रुमाल गुंडाळून अखेरची झुंज दिली. जर तो हरामखोर कृष्णाजी वडेर, त्याचं निसंतान झालंच म्हणा. पण तो शत्रूला सामील झाला नसता, फितूर झाला नसता, मारुतीच्या दीपमालेजवळून तोफ डागल्यास ती तटाला लागते हे गुपित त्यांनी सांगितलं नसतं तर काय विषाद होती गोरे पाय चौखांबीला लागायची. पण त्यामुळे गाव जळून गेलं. वरवंटासारख्या दंडाची शेकडो माणसं गरुड दरवाजाजवळच आडवी झाली. त्यांच्या रक्ताने गडाजवळील देवळाचं अंगण लाल झालं आणि मळवटवाल्या बाई माणसांच्या कपाळांनी हणमंत भावी कुंकवाची झाली.
अजूनही गावात कुठे जेवणावळ झाली की एक पूर्ण वाढलेलं ताट गडावर महादा गडकरीच्या छत्रीजवळ ठेवलं जातं. पण आता ते सारं वैभव गेलं आणि त्यापैकी पुष्कळसं जाताना सखारामनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. जणू एक अजस्त्र अजगर आ करून सारं हळूहळू गिळत होता. गडाचे तर डोळेच गेल्यासारखे झाले. मर्याई देवळाचं उत्पन्न बंद झाल्याने तिथला दिवा विझला. कुटुंबच्या कुटुंब परागंदा झाली. छत्रीभोवतालच्या धुळीत माणसांची पावलं क्वचितच दिसत. गडावरील हणमंत भावीत शेकडो घोडी पाणी प्यायली होती. पण तिथे आता आजूबाजूच्या खेड्यातील एखादं चुकार गुरु पडतं, रात्रभर ओरडतं आणि सकाळी घारी गिधाडं त्याच्यावर शांतपणे घेट्ट्या घालू लागतात. अन्नधान्याने भरलेलं अन्नपूर्णा कोठार आता वाघळ्यांच्या उलट्या भावल्या हलवतं. आजूबाजूच्या निळसर हिरव्या दरीतून मूठ उगारून त्वेषाने वर आलेल्या हाताप्रमाणे दिसणारा गड आता मान मोडून पडलाय. 10-12 मैलावरून विना अटकाव वारा येतो. छत्री, देऊळ, भग्न शिवलिंग, गरुड दरवाजा, गोविंद तीर्थ यावरून घोंगावत पश्चिमेकडच्या पडक्या तटातून कोकणात जातो. सारं निर्जन आहे. स्मृतीनं जडावलं आहे. खाली गावातही तेच. सावलीत 100 माणसं वऱ्हाडासारखी झोपवून घेणारे देवळाजवळचं झाड 7-8 वर्षापूर्वीच उन्मळून पडलं आणि त्याची गाडीभर आतडी 2 पुरुष खड्ड्यातून वर उसळली. गाव म्हणजे आता नुसती कात राहिलाय. गावचा प्राण म्हणजे पाटीलवाडा, भटामाबण्याची आळी आणि घाणेरड्या वासाचं घर. पाटलाच्या वाड्यामागे लोहारशाळा, शाकंबरीच्या देवळामागे जोडाची 15-20 घरं अद्यापही आहेत. कालपाशाच्या मठात लिंगवत राहतात. वेशीजवळ भुत्या चांभाराचं घाणेरड्या वासाचं घर. सातप्पा गुरुवाला आता कुठं कामही नाही की उत्पन्नही नाही. पण आता पाटलाच्या निम्म्या वाड्यात दिवा लागत नाही. आडवे पडलेले खांब, एक जिना, पडक्या भिंती, 3 सलग धडक्या खोल्यात सखाराम राहतो. सोमाला पुढं घालून हातात चांदीच्या मुठीची काठी घेऊन तो दरबार पाहिल्याप्रमाणे कधीतरी एकदा गावात हिंडतो. करवत काठी धोत्रात सखारामबरोबर असल्याखेरीज पालखी दसऱ्याला कधी गडावर गेली नाही. त्याच गावातील पट्टण शेट्टी किंवा सुबा धनगर त्याच्यापेक्षा श्रीमंत. त्या चोरचांद गावात तर त्याला बसल्या बैठकीला विकत घेणारे लोक होते. पण सखाराम खेरीज कोणी पालखीबरोबर असावं असं कोणी म्हटलं असतं तर त्याचं खतच त्या गावात पडलं असतं. पैसा होय, थू तिच्या. आता काय सांगावं तुमच्या पुढं. पैसा काय ना एकीन भी मिळवते. महादा गडकऱ्याचं रक्त कुठं पैशानं मिळतं होय. पण अनेकदा असं ऐटीत चालत असतानाच आपण नाटक खेळातलं सोंग घेतलंय की काय असं त्याला वाटत राहायचं. त्याचं मन पोकळ विषण्ण बने. अगदी सखारामच्या लहानपणापर्यंत दसऱ्याला चांदीचं तोरण आणि नारळ आणि घोड्याच्या पाठीवर सोनेरी बैठक असायची. आता सखारामची बायको बाहेर ऐकू येईल अशा तऱ्हेने दणा भाकऱ्या आणते आणि साहेबराव इतर पोरांप्रमाणे अनवाणी हिंडत लाकडं गोळा करून आणतो. बामणाची आळी तर तिच्यावरनं कोणी चालत गेल्याप्रमाणे चिरडून गेली होती. दोन्ही बाजूची घरं कलून रस्त्याकडे खचली होती. तो गडू भट सखारामच्याच वारगीचा. त्याची माडी आता रस्त्यावर कोसळलेली होती. तो गण्या भट कसला, त्याला लिहायला वाचायला तरी येत होतं की नाही कोणास ठाऊक. पण 200 पेंडी गवत तो खांद्यावरून उपरण्यासारखा आणायचा. जाड तुळईसारख्या हातानं जमीन खोदायचा, करा नांगरायचा. 2 देणारा 2 घेणारा, सगळ्यांना ओळखीनं प्रेमळपणे ढुशा देत जाणाऱ्या लक्ष्मीच्या रेड्यासारखा माणूस तो. एक दिवस बाहेरून आला आणि घागरीवरचा तांब्या त्यांनी तसाच तोंडाला लावला.
रिकामा तांब्या आणि त्याचं डोकं एकदमच जमिनीवर आदळलं. तो जो आडवा झाला तो उठला नाही, पण मरतानाही त्याच्या तोंडात यमाविषयी एक सणसणीत फाल्गुनी शिवी होती. नंतर 4-6 घरं सोडून शंकरजी कुलकर्ण्याचं घर होतं. हा खरा बामण म्हणायचा. तो नेहमी विरलेल्या स्वच्छ वस्त्राप्रमाणे दिसे. खरे म्हणजे कुलकर्णी म्हटला की असा बिलंदर की खारीच्या पातळीवरील काळा पट्टा हातोहात लांबवेल. पण शंकरजीने कधी कोणाची दिडकी खाल्ली नाही. त्याला बकरी शेळीमधला फरक माहीत नसेल, पण त्याचं अक्षर काशिद्यासारखं होतं. आपल्या पोराच्या मुंजीत त्याने गावात सगळ्या पोरांना टोप्या वाटल्या. संजाबावर जरीची टोपी घातलेल्या आपल्या पोराला त्याने छत्रीपुढं घातलं, तिथं समई लावली, सगळं केलं. पण काय झालं कोणास ठाऊक. 2-4 दिवसातच पोटात गोळा उठून पोरच चटदिशी मेलं. शंकरजीचं लक्ष जरी घरावरनं उडालं तरी मन मात्र विषारी झालं नाही. जरा वेडगळच देव माणूस. त्या बाप्या धनगराच्या पोराला धर म्हणावं, चल तुला पाढे शिकवतो. बसाप्पा जडाच्या मुली सुताराची कृष्णा यांना म्हणावं, चल ग माणसांनो तुम्हाला वाचायला शिकवतो. पण 40 वर्षात एक पोर देखील अंगठ्यापुढं लिहायला वाचायला शिकलं नाही. गणू भटाचं शंकराजीचं दोन्ही घरं हाळ होऊन गेली. ना पोर ना बाळ. मल्ल्या गुरुवानं गच्चीच्या सळ्या नेऊन आपल्या कुंपणात घातल्या. चंद्री सुतारणीनं 2 तुळ्या नेल्या आणि एक पावसाळा काढला. इनामदाराचं घर कुठं दिक्काला बेळगावला नेलं. पोरं बाळं मोठी झाली, शिकली, त्यांचं आपलं ठीक आहे. रमाबाई आणि तिच्या 3 मुलांनी कुठल्या तरी मोटर स्टँडवर खानावळ काढली. आता बामणात राहिले मुठभर चोरवाटाणे. रामोशांच्या बायका ठेवून शेतात काम करून खेड्यापाड्यात अदमासानी पंचांग सांगून सगळ्या रोगांवर 2-4 पाल्यांचं औषध सांगून एवढीच बामणांची मुठभर चोरवाटाणे राहिली. बळी भाग 2 समाप्त.